नमस्कार, मी सुदर्शन सुर्वे न्यूज डंकामध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो. महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. ही भूमी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालणारी भूमी आहे. ही भूमी छत्रपतींच्या मावळ्यांची, निष्ठावंतांची आणि स्वाभिमान जपणाऱ्या मराठी माणसाची आहे. पण आज याच महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत नक्की चाललंय काय? मुंबईच्या रस्त्यांवर मध्यरात्री कोणाची दादागिरी चालली आहे आणि कायदा सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडून महाराष्ट्राच्या शांततेला सुरुंग लावणारे हे चेहरे कोण आहेत? याचा विचार प्रत्येक मराठी माणसाने, प्रत्येक मुंबईकराने आणि प्रत्येक हिंदूने आज अतिशय गंभीरपणे आणि जागे होऊन करण्याची वेळ आलेली आहे. गणपतीचे पवित्र दिवस जवळ आले आहेत. बाप्पाच्या आगमनाची उत्सुकता शिगेला पोहोचली की मुंबईतील ठराविक चिथावणीखोर, उपद्रवी आणि जिहादी प्रवृत्तीच्या विकृतीला उकळी फुटते. हा आजचा इतिहास नाही आहे, हा गेल्या अनेक वर्षांचा काळवंडलेला इतिहास आहे. बुधवारी रात्री मुंबईतील अत्यंत संवेदनशील, शांत आणि मराठी माणसाचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या लालबाग, परळ आणि चिंचपोकळी परिसराच्या शांततेला सुरुंग लावण्याचा जो संतापजनक, निर्लज्ज आणि कायदा हातात घेणारा प्रकार घडला, तो अनावधानाने झालेला प्रकार होता का? खरे तर तो हेतुपुरस्सर रचलेला आणि दंगल घडवण्याच्या उद्देशाने तयार केलेला प्रकार होता, अशी शंका घ्यायला वाव आहे. मित्रांनो, नेमकं काय घडलं त्या रात्री? तकिया मस्जिद परिसर, मुंब्रा, भिवंडी, गोवंडी यांसारख्या भागातून आलेले सुमारे 900 ते 1000 तरुणांचे टोळके हातात हिरवे आणि थेट पाकिस्तानात शोभतील अशा प्रवृत्तींचे झेंडे घेऊन मध्यरात्री मुंबईच्या रस्त्यावर उतरले. 1-2 गाड्या नव्हत्या, 50 ते 100 बाईकचे ताफे घेऊन, बंदी असलेले सायलेन्सर लावून, गाड्या जोरजोरात रेस करत, कांठळ्या बसवणारे हॉर्न वाजवत आणि रस्त्यावर अल्लाहू अकबरच्या घोषणा देत या टोळक्यांनी धुडगूस घातला. या चिथावणीखोर टोळक्यांचा माज इतका वाढला होता की एका बाईकवर तिघे बसले होते. रॉंग साईडने गाड्या चालवत होते. वाहतुकीचे सर्व नियम, कायदे कानून आणि पोलिसांची भीती धाब्यावर बसून समोर दिसेल त्याला आव्हान देण्याचा प्रयत्न करत होते. लालबाग पळसारख्या मराठी माणसाच्या आणि हिंदूंच्या वस्तीत मुद्दाम घुसून वातावरण बिघडवणे, स्थानिक नागरिकांना चिथवणे, महिला आणि तरुणांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणे आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान देणे हा या संपूर्ण मोहिमेमागचा मुख्य हेतू होता. जेव्हा स्थानिकांनी, तिथल्या मराठी तरुणांनी या बेकायदेशीर धांगडणे केला आणि गुंडगिरीला आक्षेप घेतला, तेव्हा टोळक्याने उलट दादागिरी करत पोलिसांची वाद घातले, पोलिसांची हाणामारी केली आणि तिथल्या स्थानिक नागरिकांना असभ्य भाषा वापरली, शिवीगाळ केली. पण हे उपद्रवी, हे नशेखोर बहुधा विसरले होते की ते लालबाग आणि परळमध्ये उभे आहेत. हा लालबाग परळ म्हणजे काय ऐऱ्या-गैऱ्याचा रस्ता नाही आहे. हा लालबाग परळ म्हणजे मराठी माणसाचा, शिवरायांच्या मावळ्यांचा, गिरणी कामगारांचा बालेकिल्ला आहे. महाराष्ट्रावर आणि मराठी माणसावर, आपल्या सणांवर जर कोणी डोळे वटारून पाहण्याचा प्रयत्न केला तर त्यांना त्यांची जागा दाखवली जाते. गेल्या 7-8 वर्षांपासून लालबाग, परळ, लक्ष्मी कॉटेज आणि चिंचपोकळी ब्रिज परिसरात रात्री 11:30-12:15च्या सुमारास हा प्रकार चालू होता. मुस्लिम बहुल भागातून पोरे यायची. नशेच्या आहारी गेलेली पोरे पावडरची नशा करून, दारू पिऊन, बंदी असलेले सायलेन्सर लावून ट्रिपल सीट गाड्या चालवत धिंगाणा घालायची. लोक शांत राहायचे, दुर्लक्ष करायचे. पण यावेळी लालबाग परळच्या मराठी तरुणांचा संयम सुटला. जेव्हा त्यांनी अल्लाहू अकबरच्या घोषणा देऊन शिवीगाळ केली, तेव्हा लालबागच्या मावळ्यांनी छाती ठोकून जय श्रीरामच्या घोषणा देत त्यांना सडेतोड उत्तर दिले. आणि जेव्हा या टोळक्यांनी हात उचलला, तेव्हा स्थानिक हिंदू तरुणांनी एकत्र येऊन या जिहादी प्रवृत्तीला जबर धडा शिकवला. पोलीस आणि स्थानिक हिंदूंनी या टोळक्याला चोख उत्तर दिले. या घटनेनंतर 3 ते 4 तरुण रुग्णालयात ॲडमिट आहेत आणि भोईवाडा पोलिसांनी 4 ते 5 जणांना गजाआड केली आहे. हा लालबागचा हिसका आहे, हा मराठी माणसाचा दणका आहे. आता या संपूर्ण घटनेमागील मुख्य सूत्र आणि पार्श्वभूमी समजून घेऊया. हा काही एका रात्रीत घडलेला प्रकार नाही आहे. हा खूप मोठा राजकीय आणि सामाजिक कट आहे. परवा माझगावमध्ये काय घडले? माझगावमध्ये जेव्हा आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची आगमन मिरवणूक अत्यंत उत्साहात आणि आनंदात चालली होती, तेव्हा एका मोठ्या टॉवरमध्ये राहणाऱ्या दानिश खान नावाच्या इसमाने बाप्पाच्या मूर्तीवर आणि मिरवणुकीवर अंडी फेकण्याचा अतिशय नीच, विकृत आणि संतापजनक प्रकार केला. अंडी फेकल्यावर जेव्हा लोकांनी संताप व्यक्त केला, तेव्हा आपल्या पोलिसांनी आणि प्रशासनाने काय केले? तात्काळ सोयीस्कर पळवाट शोधली. तो आरोपी दानिश खान मानसिक रुग्ण आहे म्हणे, असा जावई शोध पोलिसांनी लावला. त्याला म्हणे फटाक्यांच्या धुराचा आणि डीजेच्या आवाजाचा त्रास झाला, म्हणून त्याने बाप्पावर अंडी फेकली. काय हास्यास्पद आणि निर्लज्ज दावा आहे हा. पोलीस प्रशासनाला आमचा रोखठोक सवाल आहे.
हा दावा कोणत्याही सुजाण नागरिकाच्या किंवा मराठी माणसाच्या घशाखाली उतरेल का? जर हा खान खरोखरच मानसिक रुग्ण असेल तर मग काल रात्री मुंब्रा भिवंडीवरून निघालेल्या जुलूसमध्ये रात्रभर चाललेल्या धांगडधिंग्यात त्यांना त्या डीजेचा किंवा फटाक्यांचा त्रास का नाही झाला? काल मध्यरात्री 500 ते 1000 गाड्यांचा ताफा सायलेन्सर फोडून ओढत होता तेव्हा हे मानसिक रुग्ण कुठे झोपले होते? त्यांनी कालच्या त्या बेकायदेशीर जुलूसवर अंडी का फेकली नाहीत? हिंदूंच्या सणावर, गणपतीच्या आगमनावर अंडी फेकणारा लगेच मानसिक रुग्ण होतो. ही पोलिसांची आणि सरकारची किती सोयीस्कर पळवाट आहे. पोलिसांच्या मते दंगा करणारे, हिंदूंच्या मूर्तीचा अपमान करणारे आणि कायदा धाब्यावर बसवणारे नेहमी वेळेत कसे निघतात? हा हिंदू समाजाच्या पाठीत मारलेला खंजीर आहे. आपल्या महाराष्ट्राला आणि मुंबईला लागलेली एक भयानक कीड आहे. एका बाजूला मराठी माणसाला, हिंदू समाजाला स्वतःच्याच महाराष्ट्रात छत्रपतींच्या आणि बाबासाहेबांच्या भूमीत गणपती उत्सव साजरा करण्यासाठी, मिरवणुका काढण्यासाठी, ढोल ताशे वाजवण्यासाठी 10 प्रकारच्या पोलिसांच्या परवानग्या लागतात. रात्री 10 वाजले की लाऊडस्पीकर आणि डीजे बंद करण्याचे कायदे पोलिसांना लगेच आठवतात. न्यायालयाचे नियम दाखवून हिंदू कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले जातात, नोटिसा पाठवले जातात, मंडळांच्या अध्यक्षांना धमकावले जाते. पण मग आमचा रोखठोक सवाल आहे, दुसऱ्या बाजूला या उपद्रवी टोळ्यांना मध्यरात्री 12 ते 1 वाजता रस्त्यावर उतरून रात्रभर डीजे वाजवण्याची, धुडगूस घालण्याची, वाहतूक ठप्प करण्याची परवानगी कोण देतं? यांना परवानगी नक्की कोणाकडून मिळते? कायदे, कानून, पोलीस आणि नियम हे फक्त हिंदू सणांपुरतेच मर्यादित आहेत का? फटाके फोडत, हिरवे झेंडे फडकवत रात्रभर चाललेला हा धिंगाणा पाहून आपण भारतात राहतोय की पाकिस्तानात, असा प्रश्न प्रत्येक स्वाभिमानी नागरिकाला पडल्याशिवाय राहणार नाही. ईदच्या सणाचा धुडगूस घालणारा जुलूस मध्यरात्री कधीपासून निघायला लागला? मुळात ईदला असे जुलूस काढण्याची कोणतीही परंपरा नाही. मग गणेशोत्सव, गुढीपाडवा याला उत्तर देण्यासाठी हे जुलूस काढले गेले का, असा सवाल मनात आल्यापासून राहत नाही. गणेशोत्सव जवळ आलाय. हिंदूंच्या मनात भीती पसरवायची, सणांमध्ये असंतोष निर्माण करायचा आणि मुंबईत दंगल घडवून अराजकता पसरवायची, याच एकमेव हेतूने हा कट रचला गेलाय की काय याची चौकशी व्हावी. या उपद्रवी टोळ्यांमध्ये बहुतांश 90% हे मुंब्रा, भिवंडी आणि बाहेरून आलेले घुसखोर व उपद्रवी असल्याचे म्हटले जात आहे. या सगळ्यात संतापजनक, लाजिरवाणी आणि घृणास्पद गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे महाराष्ट्रातील तथाकथित प्रोग्रेसिव्ह आणि सेक्युलर राजकारण्यांनी साधलेले मौन. रस्त्यावर उतरून हिंदूंना चॅलेंज दिले जात आहे, गणपतीवर अंडी फेकली जात आहेत, मुंबईच्या रस्त्यांवर मध्यरात्री दहशत माजवली जात आहे आणि हे सेक्युलर राजकारणी डोळ्यावर पट्टी बांधून बसले आहेत. रोज सकाळी 9 वाजता उठून टीव्हीवर भोंगा वाजवणारे संजय राऊत आज कुठे गेले? आज त्यांचा भोंगा का बंद पडला? आज त्यांच्या तोंडून लालबाग परळच्या घटनेवर, बाप्पावर अंडी फेकणाऱ्यांवर एक शब्द तरी बाहेर पडला का? की मतांच्या लाचारीसाठी त्यांनी आपल्या जेबेला कुलूप लावले? स्वतःला मराठी माणसाचे तारणहार म्हणवणारे, माझा मराठी माणूस म्हणून गळा काढणारे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे पिता पुत्र आज कुठे गायब झाले आहेत? माझगावमध्ये बाप्पावर अंडी फेकली गेली तेव्हा या दोघांच्या तोंडून निषेधाचा एकही शब्द निघाला का नाही? मराठीचा मुद्दा फक्त उत्तर भारतीय लोकांच्या विरोधात राजकारण करण्यासाठी आवश्यक वाटतो की काय? महाराष्ट्र आणि मुंबईतील मराठी माणसाने अशा ढोंगी नेत्यांना ओळखले पाहिजे, ज्यांना मराठी माणसाच्या स्वाभिमानापेक्षा आणि बाप्पाच्या अपमानापेक्षा स्वतःची वोट बँक महत्त्वाची वाटते. अशा लोकांचे खरे चेहरे मराठी माणसाने आणि हिंदूंनी ओळखले पाहिजेत. काही लोकांनी सेक्युलरवादाचा अतिरेक केल्यामुळे आणि लाचारी स्वीकारल्यामुळे आज सामान्य मराठी माणसाला आणि हिंदू समाजाला स्वतःच्या शहरात हा त्रास सहन करावा लागतोय. बंधू आणि भगिनींनो, नीट समजून घ्या. हिंदूंना टार्गेट करण्याचा, गणेशोत्सवात विघ्न पडण्याचा आणि मुंबईला पुन्हा एकदा दंगलीच्या खाईत लोटण्याचा हा खूप मोठा आणि भयानक डाव आहे. हे सगळे लोक दंगल करण्याच्या पूर्ण तयारीत आणि योजनेनुसार आले होते. त्यांनी पोलिसांवर हात उचलला, स्थानिकांना शिवीगाळ केली. आपण जर अजूनही जातीपातीत विखुरलेले राहिलो, आपण जर मराठा, ओबीसी, ब्राह्मण, दलित आणि जातींच्या भिंतींमध्ये अडकून पडलो तर हे उपद्रवी लोक एकत्र येऊन आपल्या मानगुटीवर बसल्याशिवाय राहणार नाहीत. महाराष्ट्रात आणि मुंबईत जर कायदा आणि सुव्यवस्था खरोखरच राखायची असेल तर अशा उपद्रवी जिहादी प्रवृत्तींवर साध्या FIR आणि साध्या कारवायांनी अजिबात फरक पडणार नाही. यांच्यासाठी अब एकच कायदा लागू पडतो, तो म्हणजे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा योगी पॅटर्न. उत्तर प्रदेशात जसा उपद्रवींच्या आणि दंगलखोरांच्या घरांवर थेट बुलडोझर चालवला जातो, जसा त्यांना सडेतोड आणि कडक हिसका दाखवला जातो, तसा दणका आता महाराष्ट्रात दाखवण्याची वेळ आली आहे. योगी आदित्यनाथ यांच्यासारखा कडक कायदेशीर बडगा उचलल्याशिवाय या जिहादी प्रवृत्तींची मस्ती आणि माज कधी उजिरणार नाही. शेवटी एकच गोष्ट स्पष्ट सांगतो, मुंबई आणि महाराष्ट्र हा आपल्या मराठी माणसाचा, छत्रपतींच्या मावळ्यांचा बालेकिल्ला आहे आणि सदैव राहील.
इथे जर कोणी वेडेवाकडे करण्याचा प्रयत्न करेल, हिंदूंच्या सणांमध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्न करेल किंवा मुंबईची शांतता भंग करून दंगल घडवण्याचा विचार जरी मनात आणेल, तर लालबाग परळची जनता, मुंबईचा मराठी माणूस आणि महाराष्ट्राचे मावळे तुम्हाला तुमची खरी जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत. कायदा हाताळणाऱ्या प्रशासनाने आणि सरकारने वेळी जागे व्हावे आणि विकृत प्रवृत्तींचा बिमोड करावा. अन्यथा जनता स्वतःच्या संरक्षणासाठी आणि सणांच्या पवित्रतेसाठी रस्त्यावर उतरायला मागे पुढे राहणार नाही. मित्रांनो, तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते नक्की कळवा. या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचे मत नक्की कमेंट करा, व्हिडिओला शेअर करा आणि न्यूज डंका चॅनलला सबस्क्राईब करा. मी सुदर्शन सुर्वे, तुम्ही पाहत होतात न्यूज डंका.